आखाती देशामध्ये सुरू असणाऱ्या युद्धाचा फटका अनेक व्यापाऱ्यांवरती बसलेला आहे। आपण सध्या ठाण्यातील मुख्य बाजारपेठ या ठिकाणी अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांकडून मिरच्या ज्या ते विकल्या जातात आणि याच ठिकाणी मिरच्या घेण्यासाठी मोठी झुंबड देखील ग्राहकांची आपल्याला पाहायला मिळते। अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मिरच्या ज्या आहेत ते महाग झालेले आहेत। त्याचं कारण म्हणजे गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत, तेलाचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे अनेक मिरच्या सुकवल्या जातात, तळल्या जातात आणि अशातच आता अनेक विविध प्रकारच्या मिरच्या ज्यांचा भाव जो आहे तो 150 ते 200 ते 250 रुपयाच्या घरात आता गेलेला आहे। वाढीव भाव असल्याकारणानं अनेक ग्राहकांमध्ये देखील नाराजी आपल्याला पाहायला मिळते। मात्र मसाल्यासाठी लागणारे अनेक पदार्थांपैकी हे मिरच्या जे आहेत ते प्रत्येक मसाल्यामध्ये वापरले जातात आणि याचाच आता फटका जो येतो या ठिकाणी ग्राहकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो। मुख्य बाजारपेठ आहे आणि या मुख्य बाजारपेठेमध्ये जे व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। पाहिलं गेलं तर युद्धाचा फटका व्यापाऱ्याला बसलेला आहे। सिलेंडरचे भाव, तेलाचे भाव, त्यामुळे मिरच्यांचे दर सध्या किती रुपये आणि किती रुपयांनी वाढलेले आहेत या बाजारात आपल्या ठाणे मार्केट। गेल्या वर्षी 250-300 रुपये होता भाव, आता 500, 650, 400 असा भाव वाढलाय। आणि युद्धाचा फटका म्हणजे ट्रान्सपोर्ट महाग झालाय आणि त्याच्यानंतर समजा तिकडनं माल येतोय तिकडे पण पहिल्या आधी काय होता, जमिनी लोकांनी फार्मर लोकांनी जमीन जास्त दिली होती गेल्या वर्षी। आता भाव भेटत नव्हता त्यांना फार्मर लोकांना, तर आता अर्धी जमीन भेटली त्यांना, अर्धी जमीन त्यांनी अलॉट केली फार्मर लोकांनी, म्हणून ते महाग झालंय। नक्कीच याचा फटका जो आहे तो अनेक ग्राहकांना बसतात। त्यामुळे फक्त मिरच्यामध्येच भाव वाढला का अजून मसाले जे ते देखील तळले जातात, त्याच्यामुळे त्याच्यावर देखील परिणाम झालेला आहे। मसाल्यामध्ये पण भाव वाढलायत पण मिरच्यांमध्ये जास्त फटका बसलाय। मिरचीमध्ये पहिला आम्हाला 2 पैसे भेटायचे, आता महाग झाल्यावर आम्हाला त्याच्यामध्ये पैसे जास्त भेटत नाही। युद्धाचा फटका जो परिणाम जो सर्वीकडे जाणवतोय, सरकारकडे काय मागणी असेल, तेलामध्ये वाढलेल्या किमती, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती, कुठेतरी सरकारने याकडे कशा प्रकारे लक्ष द्यावं, ग्राहकांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळते। आम्ही भाजून देत होते, आता भाजायचे चार्जेस वाढलेत, त्याच्यामध्ये सिलेंडर आता आम्हाला भेटत नाही आणि भेटला तरी ते लोक, चक्कीवाले लोक भाजून महाग भावाने देतात, ते 50-100 रुपये घेतात भाजायचे। पहिल्या आधी आम्ही 30 रुपयामध्ये भाजायचो, तसे झालं 1 किलोचे, तर आता 10 किलोचे तर किती झाले त्याच्यामध्ये हिशोब लावा। नक्कीच पाहिलं तर 200 ते 250च्या या दरम्यान जे ते मिरच्यांचे भाव वाढलेले आहेत। अनेक ग्राहक या ठिकाणी येत असतात। हे सर्व ग्राहक जे ते सर्व मिरच्या घेऊन, मसाले घेऊन आपल्या घरी जाणार आहेत। किती रुपयाला मिरची घेतली तुम्ही सध्या? पहिले बाजारात किती रुपयाला मिरची होती मसाले? 300, 350, 250 रुपयाला दिले, 500 ला घेतली। 500 भाव वाढलेला आहे, 200-250 भाव वाढलाय। 200-250 म्हणजे घेणार आणखी जरा भारी घेणार तर आणखी 50 जास्त काय वाढते। सरकारकडे काय मागणी असणार बाबा? गॅस सिलेंडरचे, तेलाचे भाव वाढतात, आता काय बोलणार, चारी बाजूला लढाई चालू आहे। सरकार बोलणार आम्ही काय करणार, तिकडून माल येणार तसं मिळणार ना आम्हाला पण, असं आहे। तुम्ही काय घेतलंय? सध्या बाजारात अनेक लोक मिरच्या घेतात, मसाले म्हटलं तर मिरच्या आलेत, त्यामुळे भाव वाढत चाललेले आहेत। का वाटतं परवडतं ते? परवडत नाहीये, पण गरजेचं आहे तेवढं घ्यावंच लागणार आहे। अगदी 2 किलो ऐवजी 1 किलो पण घेणं गरजेचं आहे आणि भाव तर वाढलेलेच आहेत सगळ्याच गोष्टींचे। उन्हाळा म्हटलं की मिरच्या सुकवल्या जातात आणि त्या सुकवलेल्या मिरच्या वेगळ्या असतात, तळलेल्या मिरच्या वेगळ्या असतात। सिलेंडरचा भाव, तेलाचे भाव गगनाला भिडलेत। हो, पण मग आता त्याला करणार काय? आणि खरं सांगायचं तर सरकारचं या गोष्टींकडे लक्ष नाहीये सर्वसामान्यांच्या, त्यांचं इतर गोष्टींमध्ये लक्ष आहे। आता तर आपण सर्व पाहतोय, सर्वसामान्य जनता भरडलीच जाते, शेतकरी आणि आपल्यासारखे लोक। सरकार इतर गोष्टींमध्ये लक्ष घालून आहे। नक्कीच युद्धाचा फटका जो आहे तो पाहायला गेला तर गॅस सिलेंडर आणि इतर गोष्टींमुळे देखील पडलेला आहे। त्यामुळे तेलाचे देखील भाव वाढलेले आहेत, त्यामुळे मिरच्या तळण्यासाठी असेल या गॅस सिलेंडरचा जो वापर होतो, त्यामुळे कुठेतरी आता 200 ते 250च्या घरात ज्या मिरच्या आहेत ते वाढ झालेली आहेत। त्यामुळे नक्कीच याचा फटका ग्राहकांना बसत आहेत। त्यामुळे ज्या ठिकाणी 2 ते 3 किलो लागतात त्या ठिकाणी कमी प्रमाणात मिरच्या घेतल्या जातात, त्यामुळे काटकसर देखील केली जाते। त्यामुळे येणाऱ्या काळात आता या सर्वांचे भाव आणि युद्ध कधी संपेल आणि भाव कधी कमी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।